morning, students. Today we are going to start an essay on saying please. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला ऑन सेइंग प्लीज हा जो निबंध हा सुरू करायचा आहे. The title of the essay itself suggests us what happens when we say please or what happens when we don't say please. आणि हे जे शीर्षक आहे ते आपल्याला असं सूचित करतं की ज्यावेळेस आपण प्लीज म्हणतो त्यावेळेस काय घडतं आणि ज्यावेळेस आपण प्लीज म्हणत नाही त्यावेळेस काय घडतं. हिअर इन दिस एसे our essayist A.G. Gardiner has given us an example of the liftman and a passenger. आणि हे दाखवण्यासाठी आपले जे निबंधकार A.G. गार्डिनर तर यांनी अतिशय सुंदर असं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे एका लिफ्टमॅन आणि एका पॅसेंजरचं. सो लेट अस स्टार्ट आवर एसे. तर मित्रांनो आपण आपल्या या निबंधाला सुरुवात करूया. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. What happens one day? The young liftman in that city office, he threw a passenger out of his lift. एके दिवशी काय घडतं तर तो जो एक यंग लिफ्टमॅन तर तो त्या एका पॅसेंजरला त्याच्या लिफ्टमधून बाहेर फेकून देतो. अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. And because of that offense he was fined, which was undoubtedly wrong. आता त्याने जो गुन्हा केलेला होता बाहेर फेकण्याचा तर त्याबद्दल त्याला दंड आकारण्यात आलेला होता आणि तो जो गुन्हा होता तर तो अर्थातच चुकीचा होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि हा जो प्रसंग हा का घडला? व्हाय दॅट लिफ्टमॅन थ्रू दॅट पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट. आणि त्या लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला का म्हणून त्याच्या लिफ्टमधून बाहेर फेकलं? तर का? तर इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. बस फक्त एका शब्दाचा त्या ठिकाणी प्रश्न होता, प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट, दॅट पॅसेंजर वेन ही एंटर्ड द लिफ्ट सेड टॉप. तो जो प्रवासी लिफ्टमध्ये शिरणारा त्याने फक्त टॉप हा शब्द उच्चारला किंवा त्या लिफ्टमॅनला फक्त सांगितलं की टॉप वरती किंवा वरच्या मजल्यावर. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. अँड व्हॉट वॉज द एक्सपेक्टेशन ऑफ दॅट लिफ्टमॅन फ्रॉम दॅट पॅसेंजर. आणि त्या पॅसेंजरकडनं त्या लिफ्टमॅनची फक्त एकच अपेक्षा होती, टॉप प्लीज. त्या पॅसेंजरने फक्त त्याला टॉप प्लीज असं फक्त म्हणायचं होतं. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड. आणि जेव्हा त्या पॅसेंजरने हे रिफ्यूज केलं, हे नाकारलं टॉप प्लीज म्हणाला, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. So in anger, that liftman, he hurled the passenger or he threw the passenger
आउट ऑफ द लिफ्ट. तर ज्यावेळेस त्याने नकार दिला प्लीज असं म्हणायला किंवा टॉप प्लीज असं म्हणायला, जेव्हा त्याने नकार दिला तर त्यावेळेस त्या लिफ्टमनने त्याला जोरात बाहेर भिरकावून दिलं किंवा फेकून दिलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. आणि मॅनरच्या बाबतीमध्ये हे जे त्याने केलेलं होतं तर हे थोडं जास्तीचंच होतं. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. नाउ वी कॅन सी that passenger he behaved with that liftman with discourtesy. आपण बघतोय की त्या पॅसेंजरने आपल्या लिफ्टमॅन सोबत थोडं असभ्य असं वर्तन केलेलं होतं. बिकॉज ही रिफ्यूज टू से टॉप प्लीज. कारण त्याने नाकारलं होतं टॉप प्लीज म्हणायला. आणि इफ वी थिंक अकॉर्डिंग टू द लॉ, आणि जर आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. तर हा काही मोठा कायदेशीर गुन्हा नाही आहे डिसकर्टसीने वागणं किंवा असभ्यपणाने किंवा अशिष्टाचाराने वागणं. हा काही लीगल ऑफेन्स नाही आहे, कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि हा जो कायदा द लॉ इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी फॉर डिसकर्टसी. आणि त्याच्यामुळे हा जो कायदा आहे तर हा आपल्याला त्याचं प्राणघातक हल्ला जो असॉल्ट अँड बॅटरी म्हणजे प्राणघातक हल्ला, तर आपण डिसकर्टसी जर कोणी दाखवली किंवा असभ्यपणाने आपण आपल्याशी कोणी बोलत असेल तर आपण त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवण्यासाठी हा जो कायदा तर हा समर्थन करत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला कायदा सांगू नाही शकत की आपल्याशी जर कोणी डिसकर्टसी केलं किंवा असभ्यपणाने वागलं तर आपण त्याच्यावर शारीरिक हल्ला किंवा प्राणघातक हल्ला चढवू असा आपल्याला कायदा म्हणजे मान्यता देत नाही. आता ह्या ठिकाणी एक अतिशय चांगलं असं उदाहरण दिलेलं आहे कायद्याच्या संदर्भात. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल ॲक्विट मी. लेखक सांगतायत की सपोज अ थीप कम्स इन टू माय हाऊस. समजा माझ्या घरामध्ये जर चोर आला अँड आय नॉक हिम आउट, आणि जर का समजा मी त्याला खाली पाडलं, द लॉ विल ॲक्विट मी. तर अशा वेळेस तो जो कायदा आहे तर तो मला ॲक्विट करेल, निर्दोष ठरवेल. व्हाय? का? तर तो चोर त्याच्या घरामध्ये शिरलेला असतो आणि म्हणून त्याला तो अधिकार आहे कायद्याने की त्या चोराला खाली पाडणं किंवा त्याला ढकलणं. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. किंवा समजा एखाद्याने माझ्यावर फिजिकली असॉल्ट केला किंवा शारीरिक हल्ला चढवला, इट विल परमिट मी, इट मीन्स दॅट लॉ. तर तो कायदा मला परमिट करेल किंवा इट विल गिव्ह मी परमिशन, मला परवानगी देईल. कशासाठी? तर टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आय कॅन रिटॅलिएट, मी परतफेड करू शकतो किंवा त्याच्यावर मी हल्ला चढवू शकतो
विथ रिजनेबल व्हायलन्स, म्हणजे त्याच्यावर मी व्हायलन्स, हिंसाचार किंवा ज्याला आपण प्राणघातक हल्ला, तर असा मी करू शकतो आणि त्याला कायदा परवानगी देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात लेखकांना आपल्याला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की जर का एखादा कोणी आपल्याशी बॅड मॅनरने वागत असेल तर त्या ठिकाणी कायदा काहीच करू शकत नाही. पण एखादा जर आपल्याला जर शारीरिक हल्ला आपल्यावर जर कोणी करत असेल किंवा आपल्या घरामध्ये येऊन चोरी करत असेल तर अशा या कृत्यासाठी कायदा बाकी त्या ठिकाणी जे त्यांच्यावर दोष लावू शकतो किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. आणि असं का करू शकतो, त्यांना त्यांचा हा जो गुन्हा, तर त्या गुन्ह्याला शिक्षा का करू शकतो, बिकॉज दॅट बर्गलर, तो जो चोर, तर त्याने आणि ॲसेलंट म्हणजे हल्लेखोर याने काय केलेलं असतं, दे हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनिट कमांड्स ऑफ द लॉ. तर कायद्याचा जो काही चौकट तर त्यांनी नक्कीच मोडलेली असते आणि त्याच्याचमुळे त्यांना कायदा हा शिक्षा करू शकतो. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु बघा, बॅड मॅनर्सच्या संदर्भात कोणती लीगल सिस्टीम किंवा कायदे पद्धत ही काय करू शकत नाही, इट कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट, त्याच्या विरुद्ध कायदा करू नाही शकत एखादी कायद्याची पद्धत बॅड मॅनरच्या विरुद्ध. और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग, किंवा या बॅड मॅनर्सच्या विरुद्ध आपण काही व्हायलन्स करावा किंवा हिंसा करावी हे सुद्धा सँक्शन करत नाही हा कायदा. विच इट डज नॉट इटसेल्फ रिकॉग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. कारण कायदाच असं समजत नाही की बॅड मॅनर हे लिगली पनिशेबल ऑफेन्स आहे. कायद्यामध्ये असं मानलं जात नाही की बॅड मॅनर्स हे काहीतरी शिक्षा करण्यालायक असा गुन्हा आहे. म्हणजेच थोडक्यात कायदा हा असं सांगू शकत नाही, एखाद्या जर आपल्याशी बॅड मॅनरने वागत असेल तर तो त्याचा गुन्हा आहे असं कायदा आपल्याला सांगू शकत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिप्ड मॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. ठीक आहे, वी हॅव द सिम्पथी विथ दॅट लिपमॅन. आपल्याला मान्य आहे की त्या लिपमनवर आपलं सहानुभूती आहे किंवा आपण त्याला सहानुभूती दाखवू शकतो. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. पण हे पण आपल्याला मान्य करावं लागेल, तर जो कायदा असतो हा तो योग्यच आहे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. आणि दॅट लॉ इट विल नेवर गिव्ह अस लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. आपल्याला तो कायदा कधीही स्वातंत्र्य देणार नाही लोकांच्या कानाखाली वाजवणं किंवा कानावर मुष्टी योद्धासारखं म्हणजे मारणं. का नाही, का आपल्याला, तर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. या आपल्याला समजा त्यांचं बिहेवियर आवडलं नाही, त्या समोरच्या व्यक्तींचं वागणं आवडलं नाही, ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, किंवा त्यांच्या आवाजामधला जो काही चढ उतार तर तो आपल्याला आवडला नाही,
ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस, किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ज्या आलेल्या आठ्या असतील तर त्या आपल्याला आवडल्या नाहीत आणि म्हणून आपण त्याच्यावर म्हणजे शारीरिक हल्ला चढवू, याचं आपल्याला कायदा स्वातंत्र्य देत नाही. कारण कायद्यामध्ये असं नमूद नाही आहे की बॅड मॅनरच्या विरुद्ध काही शिक्षा ठोठली जायला पाहिजे. आवर फिस्ट वुड नेवर बी आयडल. आणि समजा द लॉ परमिट्स अस टू बॉक्स पीपल्स इयर्स ॲट सच सर्कमस्टान्सेस, आणि समजा कायद्याने जर आपल्याला जर मान्यता दिली की लोकांनी आपल्याशी चांगलं वर्तणूक नाही केलं किंवा आपल्याशी चढलेल्या आवाजामध्ये बोललेत किंवा आपल्याकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या येत असतील तर आपण त्यांना मारू शकतो. असं जर समजा कायद्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं तर आवर फिस्ट वुड नेवर बी आयडल. तर आपल्या ह्या ज्या मुठी आहेत तर ह्या कधीच आयडल राहणार नाहीत, रिकाम्या राहणार नाहीत. म्हणजेच वी विल ऑलवेज यूज आवर फिस्ट. आपण नेहमीच मग आपल्या मुठींचा वापर करू. थोडक्यात आपण लोकांशी लगेच भांडायला सुरुवात करू, मारामारी करायला सुरुवात करू किंवा त्यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात करू. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि व्हॉट विल हॅपन इफ द लॉ परमिट्स अस टू बॉक्स पीपल्स इयर्स. आणि जर का कायद्याने आपल्याला जर मान्यता दिली लोकांना मारण्याची तर द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. सर्वीकडे हिंसाचार आणि त्याच्यामुळे या शहरातल्या ज्या गटारी तर त्यांच्यामध्ये आपल्याला पाणी न दिसता सर्वीकडे काय दिसेल तर रक्तच रक्त दिसेल. हे थोडक्यात आपल्या लेखकाला असं म्हणायचं आहे की जे बॅड मॅनर्स याच्या विरुद्ध कायदा हा गुन्हा सिद्ध करू शकत नाही किंवा कायद्यामध्ये बॅड मॅनर्सने वागणं हा गुन्हा होऊ शकत नाही. आणि जर तसं जर झालं असतं तर आपण आपल्याशी ज्याने चुकीचं वर्तणूक केलं असतं किंवा चढ्या आवाजात जो कोणी बोलला असता तर त्याच्यावर लगेच आपण हल्ला केला असता आणि त्याच्यामुळे सर्व शहरामधल्या ज्या गटारी तर त्याच्यामध्ये जिकडे तिकडे आपल्याला रक्तच रक्त बघायला मिळालं असतं. सो डिअर स्टुडंट्स, what is the conclusion or what is the summary of this first paragraph? विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पहिला पॅरेग्राफ अभ्यासला तर थोडक्यामध्ये त्याचा सारांश आपल्याला काय सांगता येईल किंवा त्याच्यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? यस, हिअर इज इन दिस पॅरेग्राफ आवर essayist A.G. Gardiner, he wants to tell us that there is no punishment in the law for our bad manners. हो, आपले हे जे A.G. गार्डिनर आपले निबंधकार यांना आपल्याला असं सांगायचं आहे की कायद्यामध्ये आपण जे काही बॅड मॅनर्सने वागतो किंवा असभ्यतेने वागतो तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची शिक्षा ही नसते. द लॉ कॅन पनिश ओनली व्हेन देर इज व्हायलेन्स ऑर फिजिकल असॉल्ट. आणि आपल्याला हे पण समजलं की कायदा तेव्हाच पनिश करू शकतो किंवा शिक्षा देऊ शकतो जेव्हा त्या ठिकाणी
काही फिजिकल असॉल्ट असेल, शारीरिक हल्ला असेल किंवा व्हायलेन्स असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला या पहिल्या पॅरेग्राफचा निष्कर्ष किंवा सारांश हा सांगता येईल. नाव द नेक्स्ट पॅरेग्राफ. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. Suppose someone assaulted me and I retaliated violently against him in as much uncivil manner as I wanted. Still, the law will protect me against my violent retaliation. समजा माझ्यावर कोणी हल्ला केला किंवा मला कोणी शारीरिक दुखापत केली आणि मला जेवढा पाहिजे तेवढ्या असभ्य होऊन त्याच्यावर जर शारीरिक हल्ला केला तरी देखील अशा वेळेस कायदा माझं त्या हिंसक अशा परतफेडीचं संरक्षणच करेल. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. Yes, I can become haughty or I can become boorish. हो, मी उद्धट होऊ शकतो किंवा असभ्यतेने वागू शकतो. and there is no penalty to pay, and for this behavior there is no penalty or there is no punishment in the law. आणि मी अशा पद्धतीने जरी वागलो तरी देखील मला कोणत्याच प्रकारची शिक्षा किंवा कोणत्याच प्रकारची पनिशमेंट मला कायदा देऊ शकत नाही, एक्सेप्ट the penalty of being written down an ill-mannered fellow. Suppose I behave in haughty manner or in boorish manner, the law will not punish me. There will be only a punishment that I will be called as an ill-mannered fellow. बस, म्हणजे मी जर समजा अशा पद्धतीने वागलो तर कायदा मला शिक्षा करू नाही शकत. फक्त एकच शिक्षा की शिक्षा होऊ शकते की मला फक्त माझा उल्लेख इल मॅनर्ड फेलो बस असंच फक्त केला जाऊ शकतो. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. Yes, the law cannot tell me that you should not wax your mustache or you should not dye your hair or you should not wear ringlets down your back. Yes, कायदा आपल्याला असं सांगू नाही शकत की तुम्ही तुमच्या मिशा काढू शकणार नाहीत किंवा तुमच्या केसांना रंग लावू शकणार नाहीत किंवा तुमच्या पाठीवर लटा केसांच्या लटा टाकू शकणार नाहीत. इन द सेम वे द लॉ डज नॉट कंपेल us
to say please or to attune our voice to other people's sensibilities. तर तशाच पद्धतीने आपल्याला कायदा हा भाग पाडू नाही शकत आपल्याला प्लीज म्हणायला किंवा कृपया म्हणायला किंवा इतर लोकांच्या संवेदनशीलतेनुसार त्यांच्याशी आपण बोलावं असा आपल्याला कायदा भाग पाडू शकत नाही. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅशरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कंपेन्सेशन. सपोज समवन हर्ट्स अस. समजा कोणी आपल्याला आपलं मन दुखावलं तर वी कॅन नॉट आस्क फॉर कंपेन्सेशन फॉर दॅट. तर त्याच्याबद्दल आपण भरपाई मागू शकत नाही. कायद्यामध्ये ते नाही आहे. देर इज नो अलाउन्स फॉर moral and intellectual damages in these matters, and in the law there is no allowance for moral and intellectual damages. Suppose there is an intellectual damage or moral damage. समजा त्या ठिकाणी काही नैतिक नुकसान झालं असेल किंवा बौद्धिक नुकसान झालं असेल तर त्यावेळेस कायदा त्याला ग्राह्य धरत नाही किंवा कायदा हा त्याला मान्य करत नाही. इन शॉर्ट, थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की अशा पद्धतीने कायदा हा आपल्यावर चांगलं वागण्यासाठी बंधन करू शकत नाही.